नमस्कार. आज नागपंचमी. त्यानिमित्त आपण ऐकणार आहोत कहाणी नागपंचमीची. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सगळ्या सुना जिकडे तिकडे गेल्या आहेत. सर्वात धाकटी सून होती. तिला माहेरचं असं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा स्वभावाने गरीबच होती. मनात माझा सर्व संबंधी नागोबा देवच आहे असं समजून नागोबा मला माहेरून न्यावयास येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानास तिची करुणा आली. त्यांनी ब्राह्मणाचा वेश घेतला व ते त्या मुलीस नेण्याकरता आले. ब्राह्मण विचारात पडला, हे इतके दिवस कुठे लपून राहिले होते व आत्ताच कुठून आले? पुढं त्यांना मुलीला विचारलं. तिनं हे माझे मामा आहेत असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी केली. पुढं त्या वेशधारी मामानं तिला आपल्या फणीवर बसवून आपल्या बिळात नेलं. आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीही चावू नका. एके दिवशी नागाची बायको बाळंत होऊ लागली तेव्हा ही आपल्या हातात दिवा धरावयास सांगितली. पुढे ती व्याली. तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटी जळाली. नागिण रागावली. सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, सासरी पोचवू. पुढं ते पूर्ववत आनंदानं वागू लागले. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली व आपण मनुष्यदेह धारण करून तिला सासरी पोचती केली. नागांची पोरं मोठं झाली. आपल्या आईबापाशी चौकशी केली की आमची शेपटं कशानं तुटली. तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. अखेर ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागांची चित्र काढली. त्यांची पूजा केली. नागाच्या जवळ लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत होती. सरतेशेवटी तिनं नागाची प्रार्थना केली. जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील ते खुशाल असोत असं म्हणून तिनं नमस्कार केला. इकडे हा सर्व प्रकार पाहून त्यांनी मनातील सर्व राग घालविला. त्यांच्या मनात तिच्याविषयी दया आली. पुढं त्यांनी त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध व पाणी ठेवतात त्यात त्यांनी पहाटेस नवरात्रांचा हार ठेवून आपण निघून गेले. दुसऱ्या दिवशी तिनं तो हार उचलून गळ्यात घातला. जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसं तुम्हा आम्हाला हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.